लग्न न करताच कधी कोणी मॅरेज फॉर्मवर साईन करतं का? ही मुलगी पण ना, आणि हिला जयशी तर लग्न करायचं नव्हतं, मग कशी काय साईन केली हिने? ही शमी पण ना, मी बोलेन तिच्याशी. माझी आणि शमिकाची सही झाली. आता मला मॅरेज सर्टिफिकेट हवंय. आणि ही त्याची किंमत. आणि हो, लवकरात लवकर हवंय. ही त्याची किंमत. ओके सर. मी माझ्या लॉयरशी बोलले. अनिरुद्धनी बनवलेलं विल लवकरात लवकर पाठवता येते. राईट. मी आज रात्रीची वाट पाहतोय. आज रात्रीची पार्टी सगळी समीकरणं बदलून टाकेल. वहिनी, दादा, आई, आय एम सो हॅपी टू सी यू ऑल. आई, तू आलीस, खूप बरं वाटलं. आणि अभि, दिस पार्टी इज फॉर यू. आजचा गेस्ट ऑफ ऑनर तू आहेस. हाय मेघना, कशी आहेस? आई, आय एम सो सॉरी. तू इथे येऊन खूप दिवस झाले ना, आणि मी तुला भेटले नाही. पण काय करू ग, कामासाठी मला बाहेरगावी जावं लागलं. आणि तू पण कमाल करतेस, अशी अचानक कशी आलीस? कळवायचंच ना आधी. तुला खूप कामं असतात ग नीना. आता एवढं मोठं घर सांभाळायचं म्हणजे पैसा कमवायला हवाच नाही का? हो की नाही? पण आयुष्यात पैसा कमावताना नाती गमावू नकोस. घराला जशी डागडुजी करतेस ना, तशी नात्यांचीही करत जा. काय आई, तू इथे आलीस, मला खूप बरं वाटलं. मी आले माझ्या लाडक्या अभिच्या कौतुक सोहळ्यासाठी. हा, असं जय काहीसं म्हणत होता. ए वहिनी, तुम्ही इथे का उभे आहात? या ना. हो आजी, तुझ्या लाडक्या अभिच्या कौतुकासाठीच उभा केलाय हा सोहळा. आता बस या सोहळ्याचा तमाशा व्हायची वाट पाहतोय मी. आजी, त्या शमिकाच्या आईच्या शेजारी आहेत ना, त्या माई,
म्हणजे त्यांच्या आजी? नाही ग, म्हणजे त्यांना सांभाळणाऱ्या बाई आहेत त्या. आणि ती शमिकाच्या शेजारी आहे ना, ती रिया, शमिकाची बहीण. अरे देवा, एकूणच हे कुटुंब म्हणजे सगळा आनंदच दिसतोय. अटेन्शन प्लीज, फ्रेंड्स अँड फॅमिली. आजचा दिवस, आजची रात्र खूप महत्वाची आहे. आजच्या पार्टीचं ओकेजन तुम्हाला माहितीच असेल. माझा मित्र, माझा लाडका भाऊ अभिजित, त्याच्यामुळे आज आपल्या कंपनीला खूप मोठा डील मिळालाय. सो थँक्स टू अभिजित. अभिजितसाठी ही गोष्ट कदाचित नवीन नसेल, कारण त्याला हव्या त्या गोष्टी मिळवायची सवयच झाली. अभिजितचा अर्थ आहे जेता, कायम जिंकणारा. आणि आमचा अभिजित कायम जिंकत आलाय. मग ते एखादं डील असो और अजून काही. अरे जय, अरे बास, इतकं कौतुक कशाला दोघेच? किती तारीफ करशील? असं कसं? तुझ्या अचिव्हमेंट्सच तशा आहेत. आणि प्लीज, आज तू मला अडवणार नाहीयेस. खूप दिवसांपासून बोलायचं होतं ते आज बोलू दे. ऐसा मौका दोबारा नहीं मिलता यार. सो फ्रेंड्स, आज मी खूप खुश आहे. अभिजित, तुझ्या अचिव्हमेंट्स पाहून मी खूप आनंदित आहे. आणि त्या बदल्यात तुला हवं ते मिळत जातं. क्या बात, सॉलिड लकी आहेस तू. इनफॅक्ट असंच असावं. सॉरी फ्रेंड्स, असंच असतं लाईफ. यशाच्या धुंदीत आपण नवीन नवीन मार्ग शोधतो. तिथे आपल्याला नवीन नवीन लोक भेटतात. जुनी लोक आपण मागे सोडतो. नाती बदलत जातात, संदर्भ बदलतात, माणसं बदलत जातात. आणि ते आपल्याला लक्षातही येत नाही. जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. जसं की आता हे डील ऑलमोस्ट माझ्या हातून गेलंच होतं, पण अभिजितने पकडलं. आय मीन, अभिजितने सांभाळून घेतलं. आता ही माझी फियॉन्सी शमिका. तिच्यावर खूप मोठा हल्ला झाला होता, पण अभिजितने मध्ये पडून तिचा जीव वाचवला. सो प्लीज क्लॅप फॉर हिम, गिव्ह हिम अ बिग हँड. सो अभिजित, आज मी तुझ्या आनंदात, तुझ्या कौतुकात सहभागी झालो. तसाच तूही माझ्या आनंदात सहभागी होशील ना? सो फ्रेंड्स, आजच्या अचिव्हमेंटला 4 चांद लावणारा अजून एक निमित्त माझ्याकडून. शमिका, आज मी तुला ऑफिशियली प्रपोज करतोय. माझ्याशी लग्न करशील? प्लीज, विल यू मॅरी मी? शमिकाने जयचं प्रपोजल ऍक्सेप्ट केलं पाहिजे ना? जयनी जे काही केलंय त्यानंतर शमी हो म्हणेल का नाही ना? शमिका, सांग ना. तुझ्या उत्तरासाठी तुला माहिती आहे अभि, हे तारे आहेत ना, ते हसतात आपल्यावर. हे तारे, हे वारे,
सगळे थांबले आहेत. हे तारे आहेत ना, ते हसतायत आपल्यावर. देवाने तुला माझ्यासाठीच पाठवलंय. तूच माझं नशीब आहे, तूच माझं आयुष्य आहे. हे आपल्याला कळलं नाही ना, त्यामुळे हसतायत. पण काय करणार, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती वेळ आता लवकरच येणार आहे. कारण ज्या दिवशी आपलं लग्न होईल त्या दिवशी तू कायमची माझ्या घरी येशील. आणि तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातला खूप सुंदर क्षण असेल. आणि शमिका, ज्या दिवशी आपलं लग्न होईल ना, त्या दिवशी तू बघ, आपल्या इतकं सुखी आनंदित या जगात दुसरं कुठलाच कपल नसेल. आणि आज मी तुला हे विचारतोय सगळ्यांसमोर, कारण लपून छपून रोमॅन्स करायला मला अजिबात आवडत नाही. अरे क्या बात है, हा इतका सुंदर हात आणि अजून कोणीच याच्यात अंगठी घातली नाही. डोंट वरी, मी आहे ना. या साधी सुधी नाही, हिऱ्यांनी जडलेली अंगठी घाले. शमिकाचा हात सोड जय. हात सोड, नाहीतर मी That's it. The game begins now. काय झालं अभिजी? मी शमिकाचा हात धरला तर तुला काय एवढा त्रास झाला? आणि ती पण तुझ्या मागे येऊन लपली, तुझा आधार घेत. कोण आहेस तू तिचा? तू दरवेळेस तिला वाचवायचा हा तुझाच चांगुलपणा होता, पण आज ती स्वतःहून तुला आधार मागायला आली आहे. वाह, क्या बात है. हा, मी तुला म्हटलं होतं की अभिजित, तू आज माझ्या आनंदात सहभागी होशील का? मग तुला काय प्रॉब्लेम होता? आय मीन, व्हॉट वॉज द प्रॉब्लेम? मी शमिकाला रिंग घालत होतो तर तुला का त्रास होत होता? कारण माझं तिच्यावर प्रेम आहे. I love her. हे सगळं काय चाललंय, कोणी सांगेल का? आता अभिजित देईल सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तर. अभि, हा सगळा काय प्रकार आहे? बाबा, माझं शमिकावर प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार. इम्पॉसिबल. शमिका, माझंही अभिजितवर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे. जयशी नाही. अभिजित, तुझं डोकं बिकं फिरलंय की काय? अरे, या मुलीने तुझा जीव घ्यायचा बाकी ठेवला होता आणि हिच्याशी तू लग्न करतोयस? आजी, हिने नाही जीव घेतला माझा. मी हिच्यासाठी हसत हसत जीव द्यायला तयार आहे. व्हॉट रबिश.
शमिका, हे सगळं केव्हापासून चाललंय? जेव्हापासून मला प्रेमाचा खरा अर्थ कळायला लागलाय मामा, आणि तो ज्याच्यामुळे कळला त्याच्या प्रेमात पडले मी. आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस. काय चाललंय हे सगळं? दिस इज द रियालिटी मॉम. हे आहे यांचं फिल्मी प्रेम. सगळे झोपल्यावर लपून छपून चाललेली यांची लव्ह स्टोरी. अरे ह्या मुलीने करडी केले तुझ्यावर. आजी प्लीज, शमिकाला काही बोलू नकोस. आई तू जरा शांत राहा. अभिषेक, सगळं खरं असलं तरीही तू शमिकाशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन नाहीस असं मला वाटतं. हात सोड त्याचा. आय सेड लीव्ह हिज हँड. आणि कुणाचा हात धरू मामा? या जयचा? का? असं काय आहे त्याच्यात? एखाद्या मुलीचं मन ओळखण्यात काही सेन्सिटिव्ह नाहीये हा. आजपर्यंत माझं मन जिंकायचं तर सगळ्या टिप्स अभिजित कडून घेत होता हा. माझ्यावर संकट आलं तर स्वतःचा जीव वाचवायला पळून गेला. स्वतःच्या पूर्वायुष्यात काय काय घडलंय सांगण्याचं धाडस सुद्धा नाही या मुलामध्ये. दुसऱ्यांची नावं कोरलेल्या अंगठ्या द्यायच्या आणि स्वतःवर वेळ आली की स्वतःचा जीव वाचवायला पळून जायचं. या पळपुट्या माणसाशी लग्न करण्यापेक्षा अभिजित बरोबर मी लाख पटीने सुखात राहीन मग. मी तुला त्याच्या बरोबर राहू देणार नाही शमिका. लक्षात ठेव.